नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे आता कल्पनाला कळलेलं आहे की अर्जुन आणि सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे आणि त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपून 6 महिने झालेले आहेत. त्यामुळं कल्पना मात्र भयानक चिडलेली असते. कल्पनाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही अर्जुन सायली जे काही बोलत आहे त्याच्यावरती माझा अजिबात विश्वास नाही. मला ही गोष्ट अजिबात पटत नाही आहे की अर्जुन सायलीने जे काही केलेलं आहे त्यांनी माझ्याशी खोटारडेपणा केलेला आहे. मी त्यांना कधीच माफ करू शकत नाही, हे कल्पनाचं म्हणणं असतं. परंतु इकडे सगळेजण कल्पनाला समजवणार असतात, पण कल्पनाला मात्र कोणाकडून काहीच समजून घ्यायचं नसतं. कल्पनाचं मात्र एवढंच म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ताच्या आत्ता सायलीनं हे घर सोडायचं आहे आणि या घराच्या बाहेर पडायचं आहे, हे कल्पना बोललेली असते. परंतु आता घडणार मात्र वेगवेगळ्या गोष्टी असतात. अस्मिता मध्ये मध्ये नाक खुपसत असते, कारण अस्मिताचं असं म्हणणं असतं की ही सायली एकदाची घराच्या बाहेर गेली पाहिजे. एकतर अर्जुन आणि सायलीने कॉन्ट्रॅक्ट पेपरसोबतच डिवोर्स पेपर पण साईन केलेले आहेत, म्हणजे त्यांचं लग्न संपलेलं आहे. या घराशी तिचा काहीही संबंध नाही. इकडे अर्जुन, त्याचबरोबर कल्पना, प्रताप, चैतन्य सर्वजण असतात. सायलीने मात्र रूममध्ये स्वतःला कोंडून घेतलेलं असतं. अर्जुन सायलीला म्हणत असतो की सायली, तू असं करू शकत नाही, प्लीज असं करू नकोस तू, असं अर्जुन तिला सांगत असतो. अर्जुन म्हणत असतो की सायली, प्लीज माझं ऐकून घे एकदा, मी काय म्हणतोय तुझ्या लक्षात येतंय का, असं अर्जुन बोलत असतो. परंतु इकडे मात्र घडत वेगळंच असतं. सायली म्हणत असते की अर्जुन सर, मला आईंनी जायला सांगितलेलं आहे, मला हे घर सोडून जावं लागणार आहे. कसं आहे, मी तुमच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं, आपण ते लपवलं. मी तुम्हाला वारंवार सांगत होते की आपण घरातल्यांना विश्वासात घेऊन एकदा ही गोष्ट सांगूया, पण तुम्हीही ऐकायला तयार नव्हतात. शेवटी जे काय झालेलं आहे त्यात आपलीच चूक आहे ना. त्यामुळं मी आता विचार केलेला आहे की मी माझ्या परीने सगळ्यांना घरात समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आता मी कोणाला समजवू शकत नाही, कारण त्यांना कुणाला माझी बाजू समजूनच घ्यायची नाही, असं सायली बोलत असते. सायलीचं म्हणणं असतं की अर्जुन सर, माझा निर्णय पक्का झालेला आहे. मी काही झालं तरी मी या घरामध्ये आता राहणार नाही, कारण आईंना मी या घरात राहिले तर खूप त्रास होणार आहे आणि माझ्या आईला मी फसवलेला आहे. या गोष्टीचा मला खूपच त्रास होत आहे, मला खूपच पश्चाताप होत आहे, असं सगळं सायली बोलत असते. तेव्हा सायलीला मात्र इकडे कल्पना म्हणत असते की सायली, तुला घर सोडून जावं लागणार आहे, परंतु आता जे काय तू बोलत आहे ते चुकीच्या पद्धतीनं बोलत आहे, कारण तुमच्यामुळं आम्हाला सगळ्यांना एवढा त्रास भोगायला लागलेला आहे, एवढा त्रास सहन करायला लागलेला आहे, कारण तुम्ही दोघांनी आमच्यापासून हे लपवून ठेवलं. मी तर आशा लावून बसलेली होती की आता नातवंड येणार आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी होणार आहेत, पण जे काय तू केलेलं आहे ते मला अजिबात पटलेलं नाही. जर तुझी आई आज असती तर तू तुझ्या आईशी असंच वागली असती का, हे कल्पना सायलीला विचारत असते. सायली मात्र रडत असते. आता अर्जुन सायली म्हणतात की आता आपल्याकडे अर्जुन आणि चैतन्य म्हणतात की आता आपल्याकडे कोणताही पर्याय नाही, आणि ते धावतच पूर्णाजीकडे येतात आणि पूर्णाजीला विचारू लागतात की काहीही झालं तरीही. पूर्णाजीला ते विचारत असतात की पूर्णाजी, आम्हाला काहीतरी मार्ग दाखव, कारण जे काय घडलेलं आहे ते खूपच भयानक असं घडलेलं आहे. आम्हाला कळतच नाही आहे की या सगळ्यावरती काय उपाय काढायचा आहे, काय करायचं आहे ते. पूर्णाजी म्हणते की अरे चैतन्य, या दोघांनी जर मला आधी विश्वासात घेऊन सांगितलं असतं तरीही काहीतरी विचार करता आला असता. आता कल्पना जी रागवलेली आहे ते चुकीचं आहे का ते सांग मला, कारण यांची चूक झालेली आहे ना. मग आता काय करायचं आहे, हे पूर्णाजी बोलत असते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की पूर्णाजीचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी कल्पनाला आता मी समजवू शकत नाही. चैतन्य म्हणत असतो की पूर्णाई, तुला माहिती आहे ना, कल्पना मावशीला फक्त तूच समजावू शकते, कल्पना मावशी तुझंच ऐकू शकते. त्यामुळं काहीही झालं तरीही आत्ता एक गोष्ट लक्षात ठेव प्लीज पूर्णाजी, तू कल्पना मावशीला समजव ना, आणि तिला सांग ना अर्जुन सायलीला माफ करायला. काही झालं तरी अर्जुन सायलीने जे काही केलेलं आहे ते चूक नाही ना. तुला माहिती आहे ना, जेव्हा आमचा मित्र जेव्हा तो वारला होता, त्याने सुसाईड केलेलं होतं, एका मुलीच्या प्रेमासाठी हे सगळं घडलेलं होतं, तेव्हा अर्जुनने ठरवलं होतं की यापुढे कधीच लग्न करायचं नाही किंवा तो कधीच कोणाच्या प्रेमात पडणार नाही. म्हणून तर त्याने प्रियासोबत म्हणजे तन्वीसोबत लग्नाला नकार दिला आणि त्याने हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं, आणि नेमकी
त्याच वेळी सायलीलाही गरज होती. सायली अर्जुनच्या मागं लागलेली होती की मधुभाऊंची केस घ्या. खरं तर सायली तशी मुलगी नाही आहे, तिचा या गोष्टींवर विश्वास नाही. तेव्हा पूर्णाजी म्हणते की मी प्रतिमा कल्पनाला समजवते. आणि इकडे सायलीकडे आता अस्मिता येते आणि अस्मिता सायलीवरती ओरडत असते, तू माझ्या भावाला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलेला आहे, पैशासाठी तू हे सगळं केलेलं आहे असं अस्मिता बोलत असते. आणि तुझं प्रेम पण खोटं आहे, तू खोटारडी आहेस अगदी. तू जिथे राहिलेली आहे, लहानाची मोठी झालेली आहे, तिथले तुझे संस्कार खोटारडे आहेत आणि तू अर्जुनला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलेलं आहे. तुझं प्रेम ही खोटं आहे. सायलीला मात्र राग येतो, कारण अस्मिताने आश्रमाबद्दल पण वाईट बोललेली असते आणि त्याचबरोबर अर्जुन आणि सायलीच्या प्रेमावरती तिनं संशय घेतलेला असतो, त्याबद्दल अपशब्द बोललेली असते. तेव्हा सायली म्हणते की अस्मिताताई बस झालं, प्रत्येक वेळेस मी ऐकून घेते, त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाटेल तसं बोलाल आणि मी ऐकून घेईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा अस्मिताताई, तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्यावर वाटेल ते आरोप करू शकत नाही. आणि आज तर तुम्ही कहर केलेली आहे. माझ्या आणि अर्जुन सरांच्या नात्यावरती तुम्ही संशय घेतलेला आहे. ही गोष्ट मला अजिबात पटलेली नाही आणि तुम्ही अशा पद्धतीनं जे काही बोललेले आहात, जे काही वागलेले आहात ते मला पटलेलं नाही. अस्मिता म्हणते मी काय खोटं बोललेली आहे, जे खरं आहे ना तेच बोललेली आहे आणि मी काहीही चुकीचं बोललेली नाही आहे. तुझं प्रेम खोटंच आहे आणि तू अर्जुनला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलेला आहे. सायलीला मात्र खूप राग येतो. सायली रागाने लालबुंद झालेली असते आणि त्या क्षणी ती अस्मिताच्या कानाखाली वाजवते. तिथं असलेल्या सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सायली म्हणत असते की माझं आणि अर्जुन सरांचं प्रेम खोटं नाही, काही झालं तरी मी अर्जुन सरांवरती खरं प्रेम केलेलं आहे हे सायली ठणकावून सांगत असते. आणि अस्मिताच्या तर शिट्ट्याच वाजलेल्या असतात. अस्मिताला कळायचंच बंद झालेलं असतं, कारण आजपर्यंत असं कधीच घडलेलं नव्हतं, आज पहिल्यांदा असं घडलेलं असतं. सायली एवढी चिडलेली असते आणि तिने अस्मिताला तिची लायकी दाखवलेली असते. अर्जुनही तिथं असतो, पूर्णाजीही तिथं असते. पूर्णाजी म्हणत असते की अस्मिता तुला काय माहिती गं त्या दोघांचं प्रेम, अगं एकाला लागलं तरी दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं, तुला काय माहिती त्यांचं नातं. मी स्वतः बघितलेलं आहे, अनुभवी माझे डोळे आहेत, अनुभव आहे मला. मी सांगते त्या दोघांचं एकमेकांवरती जीवापाड प्रेम आहे आणि जे काही घडत आहे ना ते दोघं अगदी आता बघितलंच ना किती त्रासून गेलेले आहेत. फक्त कल्पनाने सायलीला सांगितलेलं आहे की हे घर सोडून जा, परंतु मी सांगत आहे कल्पना आता तूही ऐकून घ्यायचं आहे. इतक्या वेळ झाला मी शांतपणे होते पण आता नाही. तुला आज सायली आणि अर्जुनच्या डोळ्यात प्रेम दिसलं नाही, अर्जुन आणि सायलीचं वागणं कळलं नाही आणि आता तू त्यांना सांगत आहे अगं मला सांग कॉन्ट्रॅक्ट संपून किती दिवस झाले. तेव्हा कल्पना बोलते की कॉन्ट्रॅक्ट संपून 6 महिने झाले असतील. तेव्हा पूर्णाजी म्हणते कॉन्ट्रॅक्ट संपूनही ही मुलगी आपल्या घरात राहत होती, पण मला सांग ह्या 1.5-2 वर्षामध्ये तुला एकदा तरी असं वाटलं का की सायली काही चुकीचं वागलेली आहे, तिनं आपल्याबरोबर आपला अपमान केलेला आहे, असं कधीतरी तुला वाटलं का. तेव्हा पूर्णाजीला कल्पना सांगत असते की नाही. मग तिनं कुठलं कर्तव्य पूर्ण केलं नाही का, सून म्हणून सुभेदारांची जे काय करायचं होतं त्यात कमी पडले का, हे पूर्णाजी बोलत असते. तेव्हा मात्र कल्पना म्हणत असते की नाही पूर्णाई. तेव्हा पूर्णाजी म्हणते मग तू आता असं का बोलत आहे, कारण त्यांना दोष का देत आहे. अगं लेकरांकडून चूक घडलेली आहे. त्याच वेळी तिथे प्रतिमा असते, त्याचबरोबर रविराज असतो. ते दोघंही समजवत असतात की कल्पना वहिनी असं नका करू तुम्ही, असं रविराज सांगत असतो. मुलांकडून चूक घडलेली आहे, आमच्या तन्वीकडून नाही का चूक घडत, आम्ही प्रत्येक वेळेस तिला माफच करत असतो, असं बोललं जात असतं. आणि तन्वीच्या मात्र त्या ठिकाणी शिट्ट्या वाजलेल्या असतात. तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण एवढं सगळं करून पण अर्जुन आणि सायली एकत्र आलेले आहेत या गोष्टीचा मात्र तिला खूपच त्रास होत असतो. तिची खूपच चिडचिड होत असते आणि तिला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही अर्जुन आणि सायली जे काही बोलत आहेत यामध्ये काही तथ्य नाही असंच अजून तिला वाटत असतं, म्हणजे हे दोघं खोटारडे आहेत असंच तिला म्हणायचं असतं. परंतु इकडे कल्पना मात्र म्हणत असते की जे काही घडलेलं आहे, जे काही झालेलं आहे त्याचा त्रास मात्र सगळ्यांना भोगायला लागलेला आहे. तुमच्या दोघांमुळं आपल्या कुटुंबात आज ही गोष्ट घडलेली आहे, डिवोर्सपर्यंत प्रकरण गेलेलं आहे, हे फक्त आणि फक्त तुमच्या दोघांमुळे झालेलं आहे. सायली आणि अर्जुन माफ करत असतात. तेव्हा इकडे प्रताप पण म्हणतो की कल्पना तुझ्या लेकीवर तुला रागवायचं आहे तर तुला तो अधिकार आहे, पण तिला असं घराच्या बाहेर हकलून नको देऊस, वाटलंच तर तिच्याबरोबर अबोला धर, पण तिला असं घराच्या बाहेर नको काढूस, असं इकडे कल्पनाला समजवलं जात असतं. कल्पनाला सांगितलं जात असतं की काही झालं तरीही मुलं आपलीच आहेत, मुली चुकणारच आहेत. त्याचवेळी प्रतिमा पण तेच सांगत असते. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की पूर्णाई जर सायलीला या घरात राहायचं नसेल तर मीही हे घर सोडून जाणार आहे. सायली म्हणत असते की अर्जुन सर असं नका बोलू तुम्ही, अहो तुम्ही असं काय विचार करताय, अहो त्यांचा राग आहे आपल्यावरती, परंतु थोडा राग शांत झाला की मी येईल परत, असं सायली बोलत असते.
परंतु सगळेजण कल्पनाला समजवत असतात आणि कल्पना फायनली म्हणते की ठीक आहे, सायली या घरात राहील, पण मी तिच्याशी एक शब्दही बोलणार नाही. तिला मी कधीच माझ्या आईची जी माया आहे, जी प्रेम आहे, ती कधीच देऊ शकणार नाही. तेव्हा मात्र सायलीला खूप वाईट वाटलेलं असतं. सायली मात्र ढसाढसा रडत असते. सायलीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आज माझ्या आईने मला नाकारलेलं आहे. ही गोष्ट सायलीला खूपच त्रासदायक होत असते. परंतु आज आपल्या माणसांमध्ये राहायला मिळतं या गोष्टीचाही आनंद तेवढाच असतो. सायली मात्र पूर्णपणे विचार करत असते, रडत असते आणि पूर्णाईने आता साथ दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की सायली, तू हे घर सोडून कुठेही जाणार नाहीस. फायनली सायली ही सुभेदारांच्या घरात अर्जुनसोबत राहणार असते आणि कल्पनाचा रुसवा घालवणार असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.